सण किती बोलू तुझ्या बाबांबद्दल. जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे. अक्षू, ए अक्षरा. अक्षू, अगं काय कुठे हरवलीयस? नाही काही नाही. अगं काही नाही काय. मगासपासून बघतीये एकटीच हसतीयेस, कोणाशी तरी बोलतेस, कोणाशी बोलतेस? अगं बाळाशी बोलत होते. अगं बाई हो का? अरे वा वा वा. काय बोलणं चाललं होतं बाळाचं आणि आईचं? त्याला त्याच्या बाबांबद्दल सांगत होते. बाबांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्या स्वभावातनं बाळांनी काय काय घेतलं पाहिजे. मी काय काय सांगू असं होतं मला. अरे वा खूप छान अक्षरा. तुला सांगू का गंमत म्हणजे तू माझ्या पोटात होतीस ना तेव्हा मीही तुझ्याशी असंच बोलायचे. काय सांगते? हो अगं बाबांबद्दल सांगायची तुला की बाबा कसे वाचतात, त्यांना कशी वाचनाची आवड आहे, त्यांनी कुठली कुठली पुस्तकं वाचली आहे, त्यांच्याकडे कुठली कुठली पुस्तकं आहेत, सगळं मी तुला सांगायचं अगं. आणि ना बाबांना हे कळालं ना तसे तेही तुझ्याशी बोलायला लागले होते. बाबा बोलायचे? अगं बोलायचं काय, गप्पा मारायची तुझ्याशी. मला ना अनेकदा रात्री झोप यायची नाही, मग बाबा गोष्टीचे पुस्तक घेऊन यायचे आणि तुला आणि मला वाचून दाखवायचे. मी सांगू का तुला अक्षरा, तुझ्यावर हे जे काही वाचनाचे संस्कार झालेत ना 100% बाबांमुळे झालेत. खरंच ग. बाबा किती पुस्तकं द्यायचे ना मला शाळेत असताना, अजूनही देतात. आणि सारखं म्हणायचे अवांतर वाचन असायला हवं. ऐकलं का रे बाळा, आई काय म्हणतीये, अवांतर वाचन असायला हवं. खरं सांगू का, तुझ्यावर हे सगळे गर्भसंस्कार झाले म्हणूनच तुला वाचनाची आवड निर्माण झाली. आणि हो अक्षरा, बाबा कसे स्पष्ट बोलणारे, मुद्देसूद बोलणार आहेत ना, तेच गुण तू उचललेस बघ. तूही तशीच आहे, स्पष्ट बोलणं, मुद्देसूद बोलणं, पोटात एक ओठावर एक असं काही नाही. चांगलंय चांगलंय. बोला बोला बाळाशी बोला. लोक म्हणू शकते मी काय वेडी आहे का, सतत काय बोलत असते एकटीच. पण मला आवडतं बाळाशी बोलायला. बाळाच्या बाबांबद्दल किती सांगू आणि किती नको असं होतं ग मला. आई आज तर अधिपतींनी जे केलंय ना त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांची. काय केलं त्यांनी? अगं आई, आज अधिपतींनी आपली शाळा बंद होण्यापासून वाचवली. काय? आज आई अधिपतींनी शाळेसाठी स्टँड घेतला. अगं बाई, अक्षय म्हणजे काय केलं ग त्यांनी? भुवनेश्वरी मॅडमशी बोलले का ते? नाही, डिरेक्टली नाही बोलले, पण त्यांनी आम्हाला एक मार्ग सुचवला आणि तो मी, सगळ्या शिक्षकांनी, स्टाफनी, मुलांनी अंमलात आणला. आणि अगं चमत्कारच झाला. ते बिल्डर आले होते शाळा बघायला, ते न बघताच पळून गेले. आम्ही जवळजवळ आंदोलन केलं आई शाळेत. काय आंदोलन? हो. आणि बघ ना, ते बिल्डर निघूनच गेले ग. आम्ही सगळेजण साखळी करून उभे राहिलो. आम्ही जाऊच दिलं नाही त्या बिल्डरला शाळेत. दुर्गेश्वरी मॅडम पण होत्या. सगळ्यांना परतवून लावलंय आम्ही एकत्र. बाई, मला नाही वाटत आता शाळा बंद होईल. आणि हे सगळं अधिपतींमुळे झालं. अधिपतींनी वाचवली शाळा. अरे वा, हे खूप चांगलं झालं. बघ, शाळा बंद होणार म्हणून किती टेन्शन आलं होतं ना तुला. हो ग. मला माझ्या विद्यार्थ्यांचं, स्टाफचं, सगळ्या शाळेचंच इतकं टेन्शन आलं होतं. काय करावं काही कळत नव्हतं. मला खात्री होती की काहीतरी मार्ग निघेल, पण नक्की काय करायचं काही कळत नव्हतं. आणि अचानक अधिपतींनी मदत केली ग ऐनवेळी. पण जसं शाळेसाठी धावून आले तसं तुमच्या संसारासाठी सुद्धा काहीतरी करायला हवं होतं ना त्यांनी. भुवे, अगं ते अगे भुवे, अगं कुठं हरवलीस? काय झालं? अशी काय बघतेस माझ्याकडं भूत बघितल्यावानी? काय झालं? कसला विचार करतेस एवढा? सध्या आमच्या डोसक्यात एकच विचार आहे, सुनबाईंना घरला परत कसं आणायचं.
तुला म्हणलं होतं ना वामी, आम्हाला थोडा येळ दे, आम्हाला काहीतरी मार्ग सुचल त्यांना घरला परत आणण्याचा. काय सांगतेस? सापडला का मार्ग? हम्म? सापडला मार्ग आणि ती एकटी पण. हा, कोण ग? सुनबाईना घरला परत आणायला कुणीतरी आपलं माणूस पाहिजे. हा ना, म्हणजे आपलं माणूस पाठवायला पाहिजे, हे बरोबर आहे तुझं भुवी. पण त्या दुर्गीला आता पुन्हा पाठवू नकस. अगं उगा गोष्टी बिघडवून येईल ती. अरे बघ, तिला कुठं काय बोलायचं काय कळतच नाही बघ. खरं म्हणजे तू तिला पाठवून चूकच केलीस. बघ की, अगं सुनबाईंच्या घरच्याच्या मनात आपल्याविषयी जर का राग निर्माण झाला तर ते कसं पाठवतील त्यांच्या पोरीला आपल्याकडे? आता थोडं त्यांच्या कलानीच घेतलं पाहिजे. हां, ते म्हणतील तसंच केलं पाहिजे थोडं. अगदी आपलंच बरोबर आहे असं म्हणून चालणार नाही. खरं सांगू भुवे, तिच्या बाबांच्या जागी मी जर का असते ना, मी चिडलीच असते की. अगं कुठल्या बापाला आवडल? हां, मुलगी सासरच्या जातवामुळे आपल्या घरी माहेरी येऊन राहिलेली. हां, कुठल्या बापाला आवडल आपल्या मुलीला त्रास होतोय हे? अगं स्वाभाविकच आहे त्यांची चिडचिड होणं, त्यांना राग येणं. कारण आपल्याकडून त्यांच्या मुलीला लई त्रास दिला गेलाय ग. होय आई, कळतंय आम्हाला सगळं. आणि हे बी कळतंय की सुनबाईना घरला परत आणायला कुणीतरी अनुभवी व्यक्ती पाहिजे, जी शांतवानी सगळं समजून घेईल, सांभाळून घेईल आणि सुनबाईना घरला परत आणल. पण मला सांग तरी कोण आहे ते? नाही म्हणजे होय, आता डोक्यावर बर्फ ठेवून सुनबाईच्या घरच्यांशी बोललं पाहिजे बघ, आणि सुनबाईला घरी परत आणलं पाहिजे. मग जा की तू आणि सुनबाईना घरला परत घेऊन ये. काय मी? होय आई, तूच. सुनबाईना घरला परत आणणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नाही, तूच आहेस. कळतंय का तुला मी काय म्हणते ते अक्षरा? अधिपतींनी तुमच्या संसारासाठी स्टँड का नाही घेतला ग? जसं फॅक्टरीसाठी, तर कामांसाठी, शाळेसाठी भुवनेश्वरी मॅडमशी बोलतात, तसं तुमच्या संसाराच्या बाबतीत का नाही बोलत ते? तसं जर ते बोलले असते ना तर तू कधीच सासरी गेली असतीस. हे असं दुर्गेश्वरी मॅडम किंवा चारुहास दादांना इथे पाठवायची गरजच पडली नसती ना अक्षरा. अगं ज्यांनी यायला हवं तुला न्यायला तेच जर येणार नसतील तर काय उपयोग आहे अक्षरा? मग या सगळ्याचा काय अर्थ काढायचा आहे? म्हणजे त्यांनाही तू तिथे यायला नकोयस असा अर्थ काढायचा आहे का? अगं आई, असं का असेल? असं असं अजिबात नाहीये. मला माहितीये ना, त्यांना हवाय आमचा संसार. त्यांना तो किती हवाय मला माहितीये. फक्त ज्यांना नातं हवं असतं ते डिवोर्सची नोटीस नाही ना पाठवत अक्षरा. नोटीस अधिपतींनी नाही पाठवलेली, मला खात्री आहे. ह्यामागे भुवनेश्वरी मॅडमचंच काहीतरी कारस्थान आहे. फक्त आता याबद्दल माझ्याकडे पुरावा नाही आई. नाहीतर मी जर आता अधिपतींना सांगायला गेले ना तर ते लगेच मला विचारणार, काय पुरावा आहे तुमच्याकडे? अगं पण अक्षरा, तू असे पुरावे शोधत बसलीस तर त्याला किती वेळ लागणार आहे? हे बघ अक्षरा, आत्ता ना तुम्ही दोघांनी एकत्र असणं फार महत्वाचं आहे ग. तुझ्या प्रेग्नन्सीपासून सतत काही ना काही ताणतणाव सहन करतेस तू. अगं ह्या काळामध्ये असे ताणतणाव सहन करणं बरोबर नाही आहे अक्षरा. तू कितीही दाखवत नसलीस ना तर या सगळ्याचा तुझ्या मनावर परिणाम होतोय हे कळतंय मला. आणि त्या भुवनेश्वरी मॅडमचं काय ग, त्या काही ना काही कारस्थानं करतच राहणार आहेत, त्या थांबणार नाही आहेत अक्षरा. म्हणून मला असं वाटतं ना की अधिपतींनी इनडिरेक्टली शाळेसाठी जशी मदत केली तसं तरी काहीतरी केलं पाहिजे का अक्षरा? मी जेवढं अधिपतींना ओळखते मला असं वाटलं होतं, नाही मला खात्री होती की ते स्वतः येतील आणि तुला घेऊन जातील. अगं अक्षू, आई मला खात्री आहे, मला खात्री आहे ते मला न्यायला येणार आहे. ते फक्त योग्य वेळेची वाट बघत असणार आहे. कारण ते भुवनेश्वरी मॅडमना दुखावून काहीच नाही करणार. अक्षरा हे बघ, मला मान्य आहे की भुवनेश्वरी मॅडमनी त्यांना खूप प्रेम दिलंय, खूप माया दिली आहे. भुवनेश्वरी मॅडम जे सांगतात तेच ते ऐकतात, हे सगळं मला मान्य आहे. अगं अक्षरा, पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. हां, अगं आईसाहेब का बायको यातलं काहीतरी एक ठरवलं पाहिजे ना. हे बघ, त्यांच्या नात्यामध्ये आम्हाला यायचं नाहीये, त्यांचं नातं त्यांच्यापाशी. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे अक्षरा की ते जर बायकोला महत्त्व देत नसतील तर काय उपयोग आहे या नात्याचा? असं नाही, अधिपतींना आमच्या नात्याचं महत्त्व आहे. हे बघ,
जेव्हा आमच्यात भांडणं झाली तेव्हा अधिपती मला असं नाही म्हटले की तुम्ही घराबाहेर जा. ते मला असं म्हटले की आपल्यात सतत भांडणं होत राहतील कारण तुमचं आणि माझं आईसाहेबांबद्दलचं मत वेगळं आहे. त्याविषयी आपलं एकमत होणार नाहीये आत्ता. त्यामुळे रोज उठून भांडत बसण्यापेक्षा मी घराबाहेर जातो, तुम्ही इथेच राहा. तेव्हा मी म्हटलं आई त्यांना की हे घर तुमचं आहे, तुम्ही कशाला बाहेर जाताय, मी जाते. आणि मी सोडलं माझंच घर. पण तो निर्णय माझा होता आणि ती माझी सगळ्यात मोठी चूक झाली. मला आत्ता कळतंय. तुम्ही अधिपतींवर चिडचिड करताय पण त्यांनी नाही मला घराबाहेर काढले, मी स्वतः घराबाहेर पडले माझ्या. अगं पण मागच्या काही दिवसांमध्ये काही चांगलं घडलंही नाही ना अक्षरा. उलट डिवोर्सची नोटीस आली आपल्यापर्यंत. हे जर आत्ताच थांबलं नाही ना अक्षू तर गोष्टी हाताबाहेर जातील. अगं हे बघ, तुझं बाळ जन्माला येण्याआधी हे सगळं संपलं पाहिजे ग. ते बाळ जन्माला आल्यानंतर आई वडिलांनी एकत्र त्याच्यासोबत राहायला हवंय. हे डिवोर्सची नोटीस वगैरे हे सगळं ऐकायलाही नको वाटतं ग. कसं हसत खेळत एकत्र, भलेही भांडत का होईना पण एकत्र राहा एवढंच आमचं म्हणणं आहे. हे असं वेगळं होण्याची भाषा नकोय ग अक्षरा. आई असं नाही होणार, असं काही होणार नाही. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. भुवनेश्वरी मॅडमनी किती कारस्थानं केली तरी त्या आम्हाला वेगळं करू शकत नाहीत. आई अगं बाबांनी आता अट घातली आहे ना भुवनेश्वरी मॅडमना, ती पूर्ण करण्यासाठी त्या किती जीवाचं रान करतायत तू बघ फक्त. त्यांना लवकरात लवकर बाबांशी लग्न करायचंय. मला जेव्हा बाबांनी सांगितलं की आता मी भुवनेश्वरीला जे हवंय ते देणार आहे तेव्हा मी बाबांना म्हटलं बाबा असं नका करू तुम्ही आमच्यासाठी, तुम्ही स्वतःचा बळी देऊ नका, लग्न नका करू. पण ते मला म्हटले बाळा मी माझं काम केलंय, आता किती दिवसात भुवनेश्वरी मॅडम त्यांचं काम करतायत हे आपल्याला बघायचंय. आणि आई बघ असंच होईल. इतके दिवस मी इथे आली आई माहेरी, मला बघायला कोणी आलं नाही, साधी चौकशी पण केली नाही. पण आता बाबांनी अट घातली म्हटल्यावर लगेच दुर्गेश्वरी मॅडमला पाठवलं होतं इथे. याचाच अर्थ आई भुवनेश्वरी मॅडमना लवकरात लवकर बाबांशी लग्न करायचंय. हे सगळं खरं आहे ग पण या सगळ्यात खूप वेळ चाललाय अक्षरा. आई थोडेच दिवस, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. आणि मी माझ्या घरी परत जाईन लवकरात लवकर. सुनबाईंना घरला परत आणणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोण नाही आई, तूच आहेस. शांतवानी बोल त्यांच्याशी, त्यांना घरला परत घेऊन ये. तुला पण त्या घरला परत यायला हव्याच होत्या नाही का? होय की मला ती घरला परत यायला पाहिजेच आहे. अगं अधिपतीचा हाल बघवत नाही ग. अगं तो तुझ्यासमोर दाखवत नसेल त्रास होतोय ते, पण बायको घरात नाही याचा मनातल्या मनात त्रास होत असेल ना त्याला. मग आता त्यांचा त्रास संपवू आपण. तू जा आणि सुनबाईंना घरला घेऊन ये. कारण सुनबाई घरला आल्या बिगर तुझ्या लेकीचा संसार काही सुरू होणार नाही. तू आम्हाला जे काही समजवलंस का नाही ते आम्हाला पटलंय. हा आता बाकी कोणता बी विषय डोसक्यात घेऊन काय बी होणार नाही. कारण काय आम्ही बाकी काय करत बसलो तर मोठं मालक आमच्याबद्दल उगा राग करतील. आता कुठं ते आमच्याशी जरा सॉफ्टली बोलतात. हा आम्हाला बी लई आवडतंय असं त्यांच्याशी सॉफ्टली बोलायला. लग्नाचा विषय निघालाय, ज्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो आई तो दिवस येणार आहे. आता उगा आम्ही काहीतरी करून त्यांना आमच्याबद्दल राग न यायला. आता कसं एकदम बरोबर बोललीस बघ. एका बाईसाठी लग्न होणं लय महत्वाचं असतं बघ. आपला माणूस, कपाळावरचं कोकू, गळ्यातलं मंगळसूत्र बाईची एकदम शोभा वाढवतो बघ. तुला मनापासून हे समजा हवं होतं ना, मग आता समजा आनंदाने होऊ दे की. जे होतंय की नाही त्याचा स्वीकार कर. कसं होतंय याचा विचार करू नकस. तुला एक सांगते बघ, म्हणजे सुनबाई घरला परत आली नव्ह तर तुझं लगीन होईलच, पण अधिपतीचा संसार बी मार्गी लागेल बघ. त्यांच्या संसाराची गाडी मध्येच अडकली आहे बघ. त्यांच्या संसाराची गाडी सुरू झाली पाहिजे. आणि सुनबाई घरला परत आली नव्ह तरच ती गाडी सुरळीत चालू होईल बघ. बास झालं, आता जास्त विचार करत बसू नगस. हा उद्या सकाळी उठ, अंबाबाईला नमस्कार कर आणि सुनबाईना घरला परत घेऊन ये. तसा तुझा स्वभाव काय रागीट नाही, चिडका नाही. तू शांतपणेच त्यांच्याशी बोलशील, काय रागवणार नाहीस. आणि काय बोलायचं ते तुला चांगलंच ठाव आहे नाही का? आता आपण 2 पावलं मागं येऊ पण आपल्याला जे पाहिजे का नाही तेच करू. सुनबाईंच्या मनात आमच्याबद्दल लई राग असणार आहे आई, पण तू समजव त्यांना आणि त्यांना घरला घेऊन ये. हा तू आम्हाला दाखवत नसलीस तरी तुझा लई जीव आहे त्यांच्यावर, आम्हाला चांगलंच ठाव आहे. आणि त्यांचा बी तुझ्यावर लई जीव आहे, सगळं ठाव आहे आम्हाला.
त्यामुळं आता आमच्यासाठी तू त्यांना जरा समजव आणि त्यांना म्हणावं सगळं मागचं सोडा आणि पुढच्या आयुष्याचा विचार करा आता. काय तू सांग त्यांना, म्हणावं या घरची दारं त्यांच्यासाठी 24 तास उघडी आहेत. लवकर घरला परत या, सगळेजण वाट बघतात त्यांची. भुवे, अगं देवानंच तुला ही बुद्धी दिली बघ. आता तिच्यावर रागराग करून तिच्याशी भांडून काय होणार नाही बघ. आणि तिच्याशी आता तुला प्रेमानंच वागावं लागेल. तू समजतेस तशी वाईट नाही आहे ती, अगं चांगली आहे. आधिपतीला या घराला नीट सांभाळते. तिच्यासारख्या मुलीची नव आपल्या घराला गरज आहे. आता तू तिच्यावरचा राग सोड आणि आनंदानं हसत स्वागत कर तिचं. आई आता राग लोभ या सगळ्याचा आम्ही काय बी विचार करत नाही. तू फक्त तुझ्या लेकीसाठी जेवढं जमल तेवढं कर आणि सुनबाईना घरला परत घेऊन ये. जमल ना मग तुला हे? अगं जमल म्हणजे काय, जमवलंच पाहिजे. मला खात्री आहे मी सुनबाईला आणायला गेल्यावर ती माझ्यासोबत येणार नाही असं होणारच नाही बघ. ती माझ्या शब्दाबाहेर नाही. तुला शब्द देते बघ, उद्या सुनबाई आपल्या घरला आलेली असेल. बास, आम्हाला आता एवढंच हवंय. आई तू जर का आमचं हे काम केलंस का नाही तर तुझे ऋण आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. मी अगं असं काय बोलतीयस? ऋण बिन कसलं? लेक आहेस तू माझी, तुझ्यासाठी एवढं मी करूच शकते ना. मग जा आता उद्या सकाळी आणि सुनबाईना घरला परत घेऊन ये. आम्ही स्वतः त्यांच्या स्वागतासाठी दारात उभे असू. हा बाय बाय. चारू, ही भुवनेश्वरी माझ्या कल्पनेच्या पलीकडची महाभयंकर बाई आहे. आज एक बोलते, उद्या एक बोलते. मला टेन्शन आलंय का ती अक्षराला खरंच घरी परत घेऊन येईल ना? म्हणजे मी हा सगळा जो घाट घातलाय तो फक्त अक्षरा परत यावी म्हणून घातलाय. ती अक्षराला तिच्या अटीसह घरात परत घेऊन येऊ दे एवढीच माझी इच्छा आहे. पण आता अक्षरा परत येण्यासाठी ती काय करते असं मला वाटत नाही. आणि मी काय करू मला हेही कळत नाहीये. या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेळ चाललाय. फक्त अधिपती आणि अक्षरा लवकरात लवकर एकत्र यायला हवेत असं मला वाटतंय, पण त्यासाठी काय करावं हे सुचत नाहीये. आणि जो निर्णय घेतलाय त्याच्याबद्दलही काही घडते असं दिसत नाहीये. ऐकलं काय? हो काय आहे? असं भरल्या घरात डोक्याला हात लावून बसू नये. मग काय करू आई? ती तुमची मुलगी मला स्वस्तपणे जगू देत नाही ना. आता काय झालं? आई टेन्शन येते मला. आणि काही झालेलं नाही आहे म्हणून तर जास्त टेन्शन येते. म्हणजे आई अक्षरा घरात परत आली आहे का? नाही आली आहे ना. म्हणजे जे करायला हवं ते तुमची मुलगी करत नाहीये, बाकीचे उद्योग करत बसली आहे. अक्षराला घरी परत आणण्यासाठी काय करते ती? नाही नाही असं नाही, लय प्रयत्न चालू आहेत तिचे. काय प्रयत्न सुरू आहेत आई? मला तर काही करताना दिसत नाहीये ती. तुम्ही सांगा ना मला काय केलं त्याने? काय केलं? त्या दुर्गेश्वरीला पाठवलं, ती बाई हात हलवत आली ना, अक्षरा नाही आली तिच्याबरोबर. आता मी जाणार आहे सुनबाईला आणायला. दुर्गी बरोबर सुनबाई घरात आल्या नाहीत, ठीक आहे, घेतलं आम्ही समजून. दुर्गीचं आणि सुनबाईंचं कधी पटलं नव्हतंच, पण आईच्या बाबतीत सुनबाईंचं मत लई चांगलं आहे. त्या दोघींचं पटत बी होतं, त्यामुळे आईचा शब्द काही मोडणार नाहीत ते असं वाटतंय आम्हाला. आई बरोबर आम्ही आयर पाठवतोय सुनबाईंकडं, कारण आता काय बी करून सुनबाई घरला लवकर परत आल्या पाहिजेत. ताई तू मला बोलवलंस काय? अगं मला का नाही धनाजीने सांगितलं का थोरल्या सरकारांनी अर्जंटमध्ये बोलवलंय, म्हणून मी धावत पळतच आले बघ अर्जंटमध्ये. काय झालं? काय म्हणत होतीस तू? म्हणजे कशा पायी बोलवलंस मला? एक मोठं आहेराचं ताट तयार कर. काय आहेर? आत्ता? वय आत्ता. अगं पण लई रात्र झाली की नाही आत्ता? त्यांना आम्हाला काही फरक पडत नाही. जा त्यांची दुकानं उघड, त्यांना घरला बोलवू, पण मोठं आहेराचं ताट तयार कर. सोनं नाणं, काठापदराच्या साड्या, मिठाई सगळं पाहिजे आम्हाला त्यात. पण ताई एवढं समजा कशा पायी? उद्या आई ह्यो आहेर घेऊन जाणार आहे. कुठे जाणार आहे? सुनबाईंच्या घरी, सुनबाईंना आणायला. काय? आत्या मास्तरनीला आणायला जाणार आहे? वय
तिच्याशिवाय दुसरी योग्य व्यक्ती नाही. अगं ताई तू कुणाला बी पाठव, ती मास्तरीन काय परत घरला येणार नाही. अगं ताई माझ्या एवढी खमकी बाई तिला घ्यायला गेलती, ती आली का माझ्या संगत? नाही नव. अगं ताई ती केवढं बोलते मला, आणि तिचे घरचे बी ताड 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 बोलतच बसले ग मला. मी एक शब्द बी कुणाच्या बापाचा ऐकून न घेणारी मी हा शब्द ऐकून घेतलं का तर आपल्याला गरज आहे म्हणून. पण ताई ते समजे जे काही बोलले का नाही मला त्याचा राग नाही आला, कारण मला माहित होतं का म्या त्यांच्या समोर गेले का नाही का ती मास्तरीन तशीच बोलणार मला, तिच्या घरचे बी तसेच ताडताड बोलणार मला, हे मला समज माहिती होतं. पण ताई हे समज आत्या सहन करू शकल का? नाही का नाही ताई? तुला तर माहितच आहे आत्या केवढी साधी भोळी आहे, ती एक शब्द बी कोणाला उलट बोलत नाही. मग तिला हे समज सहन होईल का ताई? आणि ते मास्तरीच्या घरचे का नाही ताई एवढे ताड 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 बोलतात का नाही, असे वस्कन अंगावर येतात ग. पुढच्याला का नाही काय सुधरत नाही ग ताई. हे समजा आत्यानं ऐकलं आणि तिच्या तब्येतीचं काय बरं वाईट झालं तर? ताई तू मला विचारशील तर आत्याला पाठवू नगस, ती मास्तरीन काय घरला परत येणार नाही. आणि तुला बास कर ग दुर्गे, उगाच नाचा पाडा लावू नगस. थोबाड बंद कर आणि सांगितले तेवढं कर. जा जा.